म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत. या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील, हे मी स्पष्टपणे. आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही. जिथं जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं तिथं रस्ता होऊ नये राहिला. तर जे टक्केवारी मागतायत आणि ज्या भागामध्ये मागतायत तो प्रश्न त्यांना जाऊन तुम्हाला विचारावा लागेल. चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही. हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल. त्रुट्या आढळल्या त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल. म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे. मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल. आणि नगर मनमाड महामार्गावरील सावळविहीर परिसरातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ, संबंधित विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच महामार्गाचे ठेकेदार उपस्थित होते. पाहणी दरम्यान डॉ. विखे पाटील यांनी शिर्डी ते सावळविहीर फाटा या मार्गावरील अतिक्रमणे, खचलेले रस्ते, अपूर्ण कामे आणि धुळीमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची गंभीर दखल घेतली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला रस्त्याची दुरवस्था तातडीने दूर करण्याचं, खचलेले भाग त्वरित दुरुस्त करण्याचे, धुळीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे तसेच वाहतूक सुरळीत राहील यासाठी कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना ठेकेदार यांना केल्या. गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळीविहीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे. अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत. दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्ही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथं एकत्रित बोलून सावळीविहीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीविहीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सगळे मार्ग माझ्या मते आता सोडवले जातील आणि साधारण 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आम्ही बनवलेला आहे 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल. राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल. जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला. तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे. मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल. असा पूर्ण आराखडा आम्ही आता बनवलाय. जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत. या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील, हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहे. जी अवजड वाहतूक आहे सध्याला रोडचं काम चालू असताना या साईडने वळवण्यात आली आहे, तेव्हा तर दुसऱ्या साईडने काही वळवता येईल का? त्यामुळे त्यावर अभ्यास झाला. आपल्याकडे वळायला 2च मार्ग आहेत, एक जगडे फाटा आणि तळेगाव मार्गे. दुर्दैवाने मागच्या वेळेस जेव्हा ते ट्रॅफिक वळवली गेली तेव्हा 3-4 लहान मुलांचा बळी त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये गेला. त्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला म्हणून तो रस्ता बंद झाला. पुंतांबा फाट्यावरून आपण वैजापूरकडे रस्ता वळवायचा ठरवला तर गोदावरीवर जो संवत्सरच्या तिथं पूल येतो तो पूल पूर्णपणे हायवे अधिकाऱ्यांनी लेखी दिलेला आहे की तो पूल कधीही पडू शकतो जर त्याच्यावर गरजेपेक्षा जास्त अवजड वाहने गेली तर. त्यामुळे ती रिस्क पण सरकार घेत नाहीये. तर हे एकदम क्लिष्ट प्रकरण झालेलं आहे. पण मला असं वाटतं की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहत्या तालुक्यामध्ये सावळीविहीर बुद्रुक असेल, खुर्द असेल, हे सगळे ग्रामपंचायती, सगळे आपले कार्यकर्ते आहेत, सगळे साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाहीत आणि जे नियोजन आम्ही आखून दिलेलं आहे त्या नियोजनाला बांधील राहून काम केलं जाईल. ठेकेदाराची कुठं मनमानी चालू आहे का? एकत्र पाहिलं आपण तर भर पावसामध्ये डांबर टाकलं जातं काही ठिकाणी गड्डे खणून ठेवलेले काय? आता
ठेकेदार जो नेमला गेला तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी नेमलेला आहे. तो काय माझा ओळखीचा किंवा कोणाचा नातेवाईक नाही. आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की आता बऱ्याच वर्षांनंतर हा रस्ता होतोय, तर जे जसा होऊ शकतो चांगल्यात चांगल्या त्यातल्या त्यात तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढे चुकाही होतील, पण चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही. हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल. त्रुट्या आढळल्या त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल. पण जे मी पाहतो, जे लोक आज काही प्रमाणात भावनेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अरेरावीची भाषा करणं, ठेकेदाराची अरेरावी भाषा करणं, ते करणं सोपं आहे. आणि जर हा ठेकेदार पळून गेला मग काय करणार, हा विचार पण आपण केला पाहिजे. 10 वर्ष लोकांचं संताप या रस्त्यामुळे आहे. तर आपल्याला जे नशिबात, आपलं नशीब असं आहे की आपल्याला 40% बिलो घेणारा ठेकेदार आहे. कमीत कमी आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही. ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना आमदार, ना कोणी कार्यकर्ते. त्यामुळे रस्ता हा जलदगतीने झाला. जिथं जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं तिथं रस्ता होऊ नये राहिला. तर जे टक्केवारी मागतायत आणि ज्या भागामध्ये मागतायत तो प्रश्न त्यांना जाऊन तुम्हाला विचारावा लागेल. कोण टक्केवारी मागतं आणि हा टक्केवारीचा विषय काय दादा? नाही, टक्केवारीचं आपण म्हणताय, पण याची माहिती घ्यायला तुम्हाला कोलारच्या पुलाच्या पलीकडे जावं लागेल. कोलारच्या अलीकडे कोणी मागत नाहीये, कोणी मागत नाही. राज्यामध्ये दूध भेसळ वाढलंय, आपल्या तालुक्यामध्ये पण 2 ठिकाणी कारवाई झाली. कसं बघतो? यामध्ये दोन्ही भाग आहेत. काही ठिकाणी खरोखर दूध भेसळीवर खरोखर कारवाई होते आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चुकीचे पंचनामे देखील केले जात आहेत. हे जे काही आज वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं वाटत आहे की महाराष्ट्राला निर्मिती झाल्यापासून आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या 15 दिवसामध्येच कारवाई होऊ राहिल्या, याच्या अगोदर कारवाई झालेल्या नव्हत्या, असं चित्र मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. याच्या अगोदर पण अधिकारी काम करत होते, पण आता प्रासंगिक काही ठराविक एक वेगळ्या बातम्या तयार होणं हे आता नैसर्गिक भाग आहे. आणि त्या बातम्याच्या अनुषंगाने कुठेतरी वारंवार कारवाईचं नाव दाखवण्याच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि चुकीच्या ठिकाणी कारवाई पण होऊ राहिले, ही पण वास्तविक. तर हे मुद्दे माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर घातलेले आहेत की जिथं भेसळ व्हावं तिथं 100% करावं, बंद करून टाका. पण एक गोष्ट शासनाने पण लक्षात घेतली पाहिजे, तिथले अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जसं जर सगळं दूध संकलन बंद झाले तर शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न बंद होणार आहे. तर एकतर्फी कारवाई करून चालणार नाही. तुम्हाला जर कुठे भेसळ आढळत असेल तर ते किती गंभीर स्वरूपाचं आहे त्याची शहानिशा करून त्याला 2 दिवसाची मुदत देऊन मग पुढे कारवाई करावी, जेणे की शेतकऱ्यांना देखील त्याची अडचण होणार नाही. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल प्रशासनाला की याच्यापूर्वी पण कारवाई होत होत्या. महाराष्ट्र मागच्या 15 दिवसामध्येच काम करायला सुरू झाला असं अजिबात नाही. यापूर्वी पण कारवाया व्हायच्या. पण मला एक गोष्ट कळत नाही की मागच्या 15 दिवसामध्येच कारवायांची एवढी प्रसिद्धी का होऊ राहिली, हा माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तुकाराम मुंडे आल्यामुळे कारवाई सगळ्या होत्या. माझ्या मनामध्ये असलेला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं. मग तुमचं असं म्हणणं आहे का की 15 दिवसापूर्वी कारवाईच होत नव्हत्या महाराष्ट्रात, की बाकीचे जे अधिकारी होते मग हे असेच पगार घेत होते का, याचा असा अर्थ निघतो का? तर असं नाहीये बाबांनो. हे याचं कारण आणि याचं उत्तर तुम्ही शोधलं लागतं, मी नाही सांगू शकत. नगर मनमाड रस्ता कधीपर्यंत पूर्ण होईल? साईबाबांना मला विचारावं लागेल, साकडं घालावं लागेल आणि ते बाबांसमोर चिठ्ठ्या टाकून विचारून घेऊया. आता याचं उत्तर सुजय विखे देऊ शकत नाही. मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करतोय, पालकमंत्री महोदय प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि मला असा विश्वास आहे की आपण या वर्षात म्हणजे 2027ला या जानेवारी 1 जानेवारी 2027 या कोपऱ्यापासून तर नगरपर्यंत पूर्ण रस्ता झालेला असेल, हा माझा ठाम विश्वास आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक,
तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.